तिकडे कोकणातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण शेतकऱ्यांना काजूसाठी यंदा 130 रुपये दर मिळणार आहे। खरेदी दरावरून निर्माण झालेला वाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने अतिशय कौशल्याने मिटलाय। काजूच्या वाढीव दराच्या वादाचा मुद्दा निकाली काढण्यात यश आले। आचारसंहिता संपल्यानंतर सरकारने मंजूर केलेले 200 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। सध्या 110 रुपये दराने काजूची खरेदी होते। परिणामी दीपक केसरकरांसोबत झालेल्या बैठकीत सरकारचे 10 रुपये आणि कारखानदारांचे 5 असे 15 रुपये अधिक दर देण्याचा निर्णय झाला। परिणामी सरासरी 130 रुपये दराने काजू खरेदी होणार आहे। मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार आणि शेतकरी काजू बिला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आक्रमक झाले होते। माल 120 ला करतो हे शेतकऱ्यांना माहिती आहे आणि कारखानदारांना माहिती आहे। तो माल सध्या 115 रुपयाने विकला जातो मार्केटमध्ये, तोच माल 120 आणि तो 110 ने कपला जातो। तो कुठला माल आहे हा शेतकऱ्यांना माहिती आहे। यंदाच्या वर्षी पुरते तोडगा सीझन संपत आलाय। तोडगा आहे। शेतकऱ्यांनी 125 ते 130 रुपये या खरेदी दराचे स्वागत केलंय। तोडगा निघाल्यामुळे काजू खरेदीतील अडथळा आता दूर झालाय। लोकप्रतिनिधींची अनेक प्रकारच्या आमच्या मीटिंग झाल्या आणि आज त्याचं फलित म्हणजे त्या मागण्यांप्रमाणे आम्ही 135 म्हणजे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो फक्त याच्यात खर्च सुटणार आहे, शेतकरी प्रॉफिटमध्ये नाही। परंतु आमची ही लढाई चालू राहणार आहे। येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा हे सरकार बदलल्यानंतर आमच्या मागण्या मान्य होतील अशी आमची त्यांच्याकडे एक अपेक्षा आहे। सध्या तरी आम्ही त्याच्यावरती खुश आहोत आणि त्याच्या पुढील मागण्या आम्ही साहेबांना सांगितलेले आहेत। आयात शुल्क आहे, त्याच्यानंतर वायनरी प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर अनेक म्हणजे काजू रिलेटेड असे बरेच प्रश्न आम्ही सांगितलेले आहेत। ते जशी आचारसंहिता संपेल त्यानंतर पटकन ते इम्प्लिमेंटेशन केले जातील, त्याच्यावरती चर्चा केली जाईल। वाढीव दराच्या मुद्द्यावरून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या भागातील शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता। अखेर त्यावर तोडगा निघाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळालाय। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।